लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल 99% कमेंट लाडक्या बहिणींच्या आलेल्या आहेत, ते म्हणजे या ठिकाणी नाही म्हणून. म्हणजेच बऱ्याच लाडक्या बहिणींचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा जमा झालेला नाही. फेब्रुवारी महिना जो आहे या ठिकाणी आता संपलेला आहे. आपल्याला आशा होती की 28 तारखेला तरी म्हणजे काल तरी पैसे जमा होतील, परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगितलेलं आहे की त्यांना पैसे आलेलेच नाहीत म्हणून काल देखील. आता बघा, खरोखरच तुम्हाला पैसे आलेत की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, जेणेकरून ही सर्वांना माहिती समजेल. खरोखरच आलेले असतील तर आले म्हणून कमेंट करा. बघा, आता 99% कमेंट असे आलेले आहेत की त्यांना पैसेच जमा झालेले नाहीत. त्यातील 1% कमेंट म्हणजे 3-4 कमेंट अशा आलेले आहेत की पैसे आले म्हणून. बघा, खरोखरच सांगा आले असतील, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींच्या म्हणजे 99% लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले नाहीत. तुमचे झालेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि पुढे झाले नसतील तर तुमचा जिल्हाही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून समजेल की बाबा ह्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाहीत. म्हणजे एखाद्याने त्या जिल्ह्यामधून कमेंट केलेली नसेल तर त्यांना समजेल की बाबा त्या जिल्ह्यामध्ये देखील पैसे आलेले नाहीत, ह्या जिल्ह्यामध्ये देखील पैसे आलेले नाहीत, म्हणजे कुठेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे आलेले नाहीत हे समजून जाईल. आता बघा, मग नेमकं फेब्रुवारीचा 8वा हप्ता जमा होणार की नाही. लाडकी बहीण योजना तर या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री सांगतायत की योजना बंद होणार नाही. मग नेमकं या ठिकाणी अधिकृत माहिती देखील 8व्या हप्त्याबद्दल देण्यात आलेली नाही की बाबा 8वा हप्ता नेमका या ठिकाणी कधी आम्ही जमा करणार आहोत. तर भरपूर साऱ्या कमेंट अशा आहेत, बघू शकता. सांगलीमध्ये देखील पैसे आलेले नाहीत, भंडारामधून कमेंट आलेली 8वा हप्ता त्यांनाही आलेला नाही, नागपूर महाराष्ट्रामधून कमेंट आलेली त्यांनाही 8वा हप्ता जमा झालेला नाही. बघू शकता, हिंगोलीमधून कमेंट आलेली त्यांनाही 8वा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही. कोल्हापूरमधून कमेंट आलेली आहे त्यांनाही पैसे मिळालेले नाहीत. ते विचारतायत की मग नेमके पैसे कधी भेटणार, 8वा हप्ता आमचा जमा होणार की नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अजून एक खुशखबर अशी असणार आहे की तुम्हाला आता 1500 रुपये नाही तर या ठिकाणी 3000 रुपये टोटल एकदाच जमा होऊ शकतात. हे कसे काय त्याबद्दलची जी न्यूज आलेली आहे ती देखील आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल आपण काल वाट पाहिली. 28 तारखेपर्यंत आपल्याला वाटलं होतं की शेवटच्या दिवशी देखील पैसे जमा होऊ शकतात, परंतु या दिवशी देखील पैसे जे आहेत जमा झालेले नाहीत फेब्रुवारीमध्ये. आता मार्च महिना चालू झालेला आहे. बघा, लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती आपण आलो तर तुम्हाला बघा तुमचं अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुमचं इथं नाव दिसतं. तुम्हाला आतापर्यंत किती पैसे ट्रान्सफर केले ते इथं दिसतं. बघा, आतापर्यंत बऱ्याच जणांचे 10,500 रुपये म्हणजे टोटल 7 हप्ते आलेले असतील. 8वा हप्ता अजूनही जमा झालेला नाही आणि 9वा हप्ता मार्च महिन्याचा तो देखील या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकतो आणि 8वा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो ती माहिती आपण पाहणार आहोत. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला 10,500 रुपये इथं जमा दाखवत असेल झालेले. या ठिकाणी नाव असेल तुमचं बँकेचं नाव, तुमचा बँकेचा अकाउंट नंबर देखील या ठिकाणी दाखवत असेल, पाहू शकता. इथं बेनिफिशरी अकाउंट नंबर आहे आणि पहा सर्वचे सर्व पैसे त्याच महिन्यामधल्या शेवटच्या आठवड्यात जमा झालेत. फक्त 2 वेळेस बघा, या ठिकाणी फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये 2 हप्ते एकत्रित दिले होते आणि या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचे 2 हप्ते एकत्रित दिलेले होते. त्याच्या व्यतिरिक्त आता फेब्रुवारी महिना मात्र या ठिकाणी हप्त्याविनाच गेलेला आहे पूर्णपणे. मात्र तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. लाडकी बहीण योजनेचा तुमचा हा देखील फेब्रुवारीचा देखील हप्ता जमा होईल. त्याच्याबद्दल काय न्यूज आली बघा. आज उद्या म्हणत महिना संपला, लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना कधी मिळणार पैसे याची माहिती पुढे दिलेली आहे. पहा, लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातील हप्ता अद्यापही मिळाला नाही, त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये मोठी नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. बघा, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या उत्तरार्धाच्या काळात आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना प्रचंड चर्चेत आहे. कधी ती निधीवरून, कधी निकष आणि कधी पात्रतेच्या अटीवरून, तर कधी लाभार्थ्यांना दिले जाणाऱ्या लाभाच्या विलंबावरून. आता ही योजना चर्चेत आहे कारण की 2025 या वर्षातील आपल्याला माहिती असेल मागच्या फेब्रुवारी महिन्यातील म्हणजेच या ठिकाणी त्याचा काल शेवटचा दिवस होता. काल देखील पैसे जमा झालेले नाहीत. तर हा महिना 28 दिवसांचा असल्यानं म्हणजे फेब्रुवारी महिना या ठिकाणी काल संपला, त्यामुळे महिलांना या ठिकाणी लाभार्थींच्या खात्यावर पैसे येतील काल अशी आशा होती, तरी देखील पैसे आलेले नाहीत. त्यामुळे आज उद्या म्हणत हा फेब्रुवारी महिना जो आहे तो आता निघून गेलेला आहे. मग पैसे नेमके कधी जमा होतील असा सवाल उपस्थित केला जातोय. तुम्हाला देखील या ठिकाणी त्याच्याबद्दलची आशा असेल की पैसे कधी जमा होतील, त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी त्याबद्दलचं टेन्शन आलेलं असेल की बाबा आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा
जमा झालेले नाहीत, फेब्रुवारी महिना संपूनही गेला. मग आता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट 3,000 रुपये जमा होऊ शकतात. कसे काय बघा, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी देखील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. योजना सुरू झाल्यापासून सरकारमार्फत राज्यभरातील महिलांच्या खात्यावर 1500 रुपये डीबीटी मार्फत प्रत्येक महिन्याला या ठिकाणी लाभ दिला जातो आणि प्रत्येक महिन्याचा लाभ वाटप केल्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवरती असेल, महिला व बालविकास मंत्री असतील, महिला व बालविकास विभाग असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती त्याचा रिपोर्ट दिला जातो की ह्या महिन्यामध्ये आम्ही या दिवशी एवढे पैसे डीबीटीद्वारे ट्रान्सफर केले. मात्र फेब्रुवारीमध्ये तशी कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. त्याचसोबत फेब्रुवारीचा महिना संपला तरी देखील या ठिकाणी त्याबद्दलची अपडेट देण्यात आलेली नाही. आता बघा, शक्यतो प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा केलेच जातात, परंतु फेब्रुवारी 2025 मात्र त्यास अपवाद ठरला आहे. काल शेवटच्या दिवशी हे पैसे जमा होतील अशी चर्चा होती. मात्र हे वृत्त बघा, आता ही जी तुम्हाला मी माहिती देतोय किंवा कालपर्यंत तुम्हाला जी माहिती दिली, काल आपल्याला आशा होती की कालच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळपर्यंत पैसे येतील, मात्र पैसे आलेले नाहीत. ठीक आहे, तर राज्य सरकार लाभार्थ्यांची संख्या मर्यादित करण्यासाठी योजनेच्या अटी, पात्रता आणि निकष काटेकोरपणे पाहून लाभार्थ्यांची निवड करणार आहे असं बोललं जात आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांना वगळून इतरांच्या पात्र लाभार्थ्यांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे वळते केले जाणार आहेत. त्यामुळे लाभासाठी विलंब होतो आहे. दरम्यान फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रच दिला जाईल. दोन्ही हप्त्यांचे मिळून 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होतील असे देखील सांगितलं जात आहे. तर बघा, ही तुमच्यासाठी या ठिकाणी खुशखबर असणार आहे, ती म्हणजे एकत्रित तुम्हाला आता 3,000 रुपये भेटू शकतात. जर बघा या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता, तर आता फेब्रुवारी महिना संपलेला आहे, 28 तारीख निघून गेलेली आहे, शेवटची तारीख. आता मार्च महिना चालू झालेला आहे, त्यामुळे फेब्रुवारीचा आणि मार्चचा हा एकत्रित तुम्हाला लाभ दिला जाऊ शकतो. कारण की बघा, याच्यामध्ये अगोदर सांगितलं गेलेलं आहे की काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे उशीर होतोय असं सांगितलं गेलं. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून अशी माहिती आलेली आहे की या ठिकाणी जी आपण स्क्रुटनी चालू आहेत ती संपूर्ण पडताळणी केल्यानंतर या ठिकाणी जे पात्र लाभार्थी आहेत, खरोखरच पात्र लाभार्थी आहेत, अशा लाभार्थ्यांना हे पैसे जे आहेत पाठवले जाणार आहेत. म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चचे एकत्रित पैसे दिले जाणार आहेत असं सांगितलं जातंय. जे बघा, याच्यामध्ये अगोदरच 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले. ठीक आहे, त्याचसोबत अजून जी काय पुढची प्रोसेस असेल ती त्यांना करायची असेल, त्याच्यामुळे विलंब या ठिकाणी केलेला असू शकतो. तर हे दोन्ही महिन्याचे एकत्रित तुम्हाला 3,000 रुपये भेटून जातील. तुमचे पैसे तर 100% भेटणार आहेत. मात्र या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी भेटायला पाहिजे होता फेब्रुवारीच्याच महिन्यामध्ये, तो मात्र या ठिकाणी भेटला नाही. आता मात्र त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागू शकते. या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतात. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं बघा, 2 हप्ते एकत्रित दिले होते. जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये दिले होते, कारण की सरकारला जुलैचे पैसे देण्यासाठी उशीर झाला होता, त्यामुळे त्यांनी जुलैचा हप्ता जो आहे ऑगस्टच्या महिन्यासोबत दिला होता. तसंच या ठिकाणी बघा, नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागणार होती म्हणून ऑक्टोबरच्या हप्त्यासोबत तुम्हाला नोव्हेंबरचे देखील पैसे दिले होते. 3,000 रुपये एकत्रित दिले होते दिवाळीच्या तोंडावरती. अशाच पद्धतीने हा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो. तर बघा, प्रत्येक वर्षात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा होतो. तो धागा पकडत राज्य सरकार फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा करू शकतात. अर्थात या सर्व चर्चा आणि शक्यताच आहेत. बघा, याच्याबद्दल अजून कुठली ऑफिशियल माहिती या ठिकाणी सरकारने दिलेली नाही की बाबा 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे, त्याच्या निमित्तानेच 3,000 रुपये द्यायचे वगैरे. परंतु अशा पद्धतीचा त्या दिवशीचं निमित्त साधून या ठिकाणी सरकार निर्णय घेऊ शकतं. किंवा मार्च महिन्यात जशा पद्धतीने प्रत्येक महिन्यात शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होतात तसे देखील पद्धतीने पैसे जमा होऊ शकतात, किंवा फक्त फेब्रुवारीचे देखील अगोदर पैसे जमा होऊ शकतात आणि मार्चचे मग शेवटच्या आठवड्यात जमा होऊ शकतात, अशी देखील शक्यता आहे. बघा, अशा पद्धतीचा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो. मात्र तुमचे 100% पैसे जे आहेत या ठिकाणी भेटतील. कारण की बघा, खरे तर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती वेळेत जमा करण्यात येतील अशी ग्वाही दिली होती. बघा, त्यांनी सांगितलेलं देखील होतं त्यांच्या कार्यक्रमामध्ये की आम्ही यासाठी जवळपास 3400 ते 3500 कोटी रुपयांचा निधी जो आहे महिला व बालविकास विभागाकडे दिलेला आहे आणि चेकवरती स्वतः मी साईन करूनच या ठिकाणी आले असं सांगितलं होतं. मग याच्यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळे महिलांना पैसे देण्यास विलंब झाला आहे, हे अगोदर या ठिकाणी कारण देण्यात आलेलं होतं. आणि आपल्याला माहिती असेल त्यांनी सांगितलं की पुढील येणाऱ्या 8 दिवसात पैसे जमा होऊन जातील फेब्रुवारीचे. बघा, पैसे जे आहेत या ठिकाणी जो तरतूद करायला पाहिजे होती 8व्या हप्त्याची ती देखील करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हप्ता जो आहे या ठिकाणी फेब्रुवारीचा देखील भेटणारच आहे, तो कुठेही जाणार नाही. किंवा फक्त त्यासाठी मात्र या ठिकाणी आता तुम्हाला वाट पाहावी लागू शकते. कारण की काल आशा होती आपल्याला शेवटचा दिवस होता त्या दिवशी पैसे येतील असं आशा होती. तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाला होता असं कारण देण्यात आलेलं होतं. महिला व बालविकास विभागाने त्याबद्दल माहिती दिलेली
होती, परंतु काल देखील पैसे आलेले नाहीत. म्हणजेच तुमचे एकत्रित हप्ते येण्याची शक्यता आहे. फक्त ही शक्यता तुम्हाला सांगतो मी, 3,000 रुपये एकत्रित येऊ शकतात. मागे देखील असंच काही हप्त्यांबद्दल झालेलं आहे की वेळेवरती हप्ता न भेटल्यामुळे पुढचा आणि मागचा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्रित आतापर्यंत देखील देण्यात आलेली आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जी आहे याच्यावरती देखील तुम्हाला तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहता येणार आहे. लाडकी बहीण योजनेची वेबसाईट लॉग इन केल्यानंतर बघा इथं नवीन ऑप्शन आलेलं आहे, याच्यावरती क्लिक करून तुमचा प्रोफाईलमधील सर्व माहिती तुम्ही पाहू शकतात. बघा, आता लाडकी बहीण योजनेचे जे तुमचे 1,500 रुपये जमा व्हायला पाहिजे होते ते काही तांत्रिक कारणामुळे जमा झालेले नाहीत फेब्रुवारी महिन्याचे. आता मात्र या ठिकाणी तुमचे एकत्रित मार्च किंवा फेब्रुवारीचे मिळून 3,000 रुपये या ठिकाणी जमा होऊ शकतात. तशा पद्धतीचा निर्णय मात्र आता होऊ शकतो, कारण की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता 100% भेटणारच आहे. 8व्या हप्त्यासाठी 3,490 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे अर्थ विभागाकडनं. त्याच्यामुळे पैशाची तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु नेमकं तांत्रिक कारण आहे त्याच्यामध्ये नेमकं कुठलं कारण आहे ते मात्र अधिकृतपणे अजून देण्यात आलेलं नाही. याबद्दल लवकरच अपडेट या ठिकाणी येऊ शकतं, कारण की भरपूर ठिकाणी आता चर्चा आहे की फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही. त्याच्यामुळे ऑफिशियली माहिती जशी येईल तशी तुम्हाला अजून या ठिकाणी शेअर केली जाईल. त्याच्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी जे पण अपडेट देतील आता ह्याच्यावरती फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल, ते जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. मात्र तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचा हप्ता 100% जमा होऊन जाईल. त्याच्याबद्दलचा जो निधी आहे त्याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये जे काही तांत्रिक कारण असेल किंवा या ठिकाणी त्यांना एकत्रित मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता द्यायचा असेल तर त्याबद्दलचा निर्णय झालेला असेल तर त्याबद्दलची जशी अपडेट येईल तशी तुम्हाला दिली जाईल. परंतु एक शक्यता आहे ती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 3,000 रुपये एकत्रित दिले जाऊ शकतात. जे या ठिकाणी न्यूजमध्ये माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो किंवा मार्च महिन्यामध्ये देखील फेब्रुवारीचे पहिल्या आठवड्यामध्ये देखील पैसे येऊ शकतात. त्याच्याबद्दलचा निर्णयही होऊ शकतो. जर तांत्रिक कारण या ठिकाणी जे आहे, तांत्रिक गोष्टी जे आहे त्याचं अजून निराकरण झालेलं नसेल, त्याच्या अडचणी दूर झालेल्या नसतील तर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील पैसे येण्याची शक्यता असू शकते. परंतु याबद्दल अजून जसं पुढे अपडेट येईल वेळोवेळी तसं तुम्हाला शेअर केलं जाईल. आता याच्यामध्ये बघा, आता मार्च महिना जो आहे सुरू झालेला आहे, याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची खुशखबर तुम्हाला येऊ शकते ती म्हणजे 2100 रुपयांची 600 रुपयाची जी वाढ करण्यासाठी जी घोषणा करण्यात आली होती त्याबद्दल. जवळपास मार्च महिन्यामध्ये 10 मार्च पासून या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं दिसेल. त्याच्यामध्ये स्वतः अर्थमंत्री या ठिकाणी घोषणा करू शकतात 2100 रुपये म्हणजे 600 रुपयाची वाढ करण्यासाठीची. जर 600 रुपयांनी वाढ झाली, त्याची घोषणा झाली तर तुम्हाला मोठा अजून आर्थिक आधार या ठिकाणी भेटणार आहे. लाडकी बहीण योजनेचे 1500 वरनं डायरेक्ट 2100 रुपये महिना तुमचा केला जाऊ शकतो. तर ही संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामुळे देखील या ठिकाणी हा हप्ता जो आहे वाटप करण्यासाठी विलंब झालेला असावा, अशी भरपूर सारी कारणं असू शकतात. परंतु जे आता ऑफिशियली माहिती येईल अजून याच्याबद्दलची जे पण अपडेट येईल वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. तर तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचा फेब्रुवारीचा हप्ता त्यासोबत मार्चचा हप्ता हा देखील 3,000 रुपये देखील एकत्र येऊ शकतात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील तुम्हाला फेब्रुवारीचा राहिलेला हप्ता जमा होऊ शकतो. त्याच्याबद्दल जसं पण अपडेट येईल वेळोवेळी तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जी न्यूजमध्ये माहिती आलेली होती फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दलची ती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. याच्याबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला पाहायला भेटतील. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटेल व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.